आज आपल्याला फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम पाहायची आहे बघा. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, राइट. चलो, सो लेट स्टार्ट. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. तर यस, गुड इव्हनिंग एव्हरीबडी. तर बेसिकली लक्षात घ्या, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम हे बघा 3 प्रकारे तुम्हाला बघावे लागेल. एक तर सर्वात पहिले हे इथे लक्ष द्या. हे बघा इथं, हे इथं आहे बाहेरचं ओपनिंग, आणि हा पूर्ण पार्ट शरीराच्या आतमध्ये असतो. फक्त ही छोटीशी बाहेर ओपनिंग असते, एवढीच. ह्या ओपनिंगला जर आपण इथून बघितलं असं, ह्या साईडनं बघितलं, फ्रंट व्ह्यूनं बघितलं, तर ही ओपनिंग अशी दिसणार. तर ही आहे बघा ती ओपनिंग. हे लेग्स आहे तिकडं, हे ॲनस, आणि हे सर्व बाकीचा भाग पूर्ण शरीराच्या आतमध्ये असतो. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम भरपूर बाहेर असते शरीराच्या, पण फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आतमध्ये जास्त असते शरीराच्या. बाहेरचा जो पार्ट आहे त्याच्याविषयी जास्त डिटेल माहिती तुम्हाला नाही, पण तुम्हाला एक अंदाज देतो फक्त मी. थोडीशी जो माहिती आहे तरी पण तुम्हाला एक अंदाज माहित असला पाहिजे की नेमकं कुठे काय आहे. म्हणून मी ही डायग्राम घेतलेली आहेत, ह्या 2 डायग्राम, ज्या की ऍक्च्युली तुमच्या पुस्तकात फक्त एवढीच एक डायग्राम आहे. ही डायग्राम पण कशी आहे ते पण सांगतो. आता बघा, सर्वात पहिले फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम हे बाहेरचा भाग आहे. मग हे जे असं हे छिद्र दिसतंय एवढं मोठं, व्हॅजायनल ओपनिंग असं म्हणतात. ते ऍक्च्युली हे खूप मोठा पार्ट आहे, आणि त्याच्यामध्ये फक्त होल नाहीये. तर हे बघा, ह्या व्हॅजायनल ओपनिंग मध्ये इथं एक होल आहे, हे एक होल असणार. ह्या होलला व्हॅजायना असं म्हणतात, किंवा व्हॅजायनल ओपनिंग म्हणतात, की ज्याच्यामध्ये ऍक्च्युली पेनिसच्या थ्रू स्पर्म टाकला जातो. त्याच्यानंतर वर एक छिद्र आहे वेगळं, ह्याला युरेथ्रल ओपनिंग म्हणतात. बघा, युरेथ्रल ओपनिंग म्हणजे ह्याच्यामधून युरिन बाहेर पडते, लघवी. म्हणजे फिमेलसाठी लघवी साठी वेगळं होल असणार आहे, आणि व्हॅजायनल ओपनिंग म्हणजे रिप्रोडक्शन साठी वेगळं होल असणार आहे. जबकि मेलमध्ये दोन्हीही ओपनिंग एकच होत्या बघा. याच्यातूनच सिमेन यायचा बाहेर, आणि याच्यातूनच लघवी पण बाहेर येते. सो दोन्हीही एकच ओपनिंग होत्या, दोन्ही एकाच ओपनिंग मधून बाहेर पडायचं. पण इथं वेगळं आहे. पेनिस साठी हे म्हणजे सिमेन जाण्यासाठी हे, रिप्रोडक्शन साठी वेगळं बिगर होल आहे, आणि जे छोटस छिद्र आहे ज्याच्यामधून युरिन बाहेर येते त्याला युरेथ्रल ओपनिंग म्हणतात. मग त्याच्यानंतर लिप सारखा एक भाग असतो, हा लिप. हे बघा, हे लिप, आणि त्याच्यामध्ये एक छोटं लिप असल्यासारखं असते, 2 लिप सारखे भाग असतात. हे लिबिया मेजर आणि लिबिया मायनर म्हणतात त्यांना. ओके, आता हे आपलं झालेलं आहे, एक बाकीचा भाग झाला. आता ह्याच्याविषयी जास्त डिटेल द्यायची तुम्हाला गरज नाही. कुठे गेलं हे? हा, ठीक आहे, डोंट सेव्ह. आता बघा, त्याच्यानंतर हे जे पार्ट आहे, आता बघा, ह्याला आता बाहेर काढलं समजा, आणि ह्याला अर्ध कापून बघितलं. अर्ध कापून बघणं म्हणजे कसं बघा जरा नीट. पूर्ण कापणं वेगळं आणि अर्ध कापणं वेगळं. बघा, समजा एखादं तुमच्याकडे टरबूज आहे, हे बघा असं काहीतरी टरबूज आहे, आणि त्याला तुम्ही हाफ कट केलं. पूर्ण कट केल्यावर ते कसं दिसेल बघा. हे टरबूज आहे, आणि समजा तुम्ही त्याला हाफ वे कट केलं, अर्ध्यामधून, तर तुम्हाला ते असं दिसेल बघा. तुम्हाला सांगतोय एक्झॅक्टली, लक्ष द्या.
हे बघा, तुम्हाला हे हाफ वे कट केलेलं टरबूज असं दिसेल. राईट. अशा पद्धतीमध्ये तुम्हाला ते टरबूज दिसेल, हे जे की अर्ध कट केलेलं आहे. तसा जर विचार केला, मग आता हे त्याच्या म्हणजे पूर्ण कट केल्यावर तर तुम्हाला पूर्ण लाल दिसेल, परंतु हे हाफ कट केलेलं टरबूज आहे बघा, म्हणजे हे त्याच्या बिया. तसं व्हॅजायनाला जर हाफ कट केलं, सॉरी फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमला, तर असं दिसेल. म्हणजे काय केलेलं आहे, पूर्ण बाहेर सिस्टीम काढली आणि त्याच्यामधला हा एवढा पार्ट कापलाय अर्धा, आणि हे पार्ट कापला नाही. पार्ट कापला की मग आतमधलं दिसतंय. जर पूर्ण कापलं तर कसं दिसेल, हे बघा, पूर्ण कापल्यावर अशी दिसेल फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. तर पूर्ण कापल्यावर फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम अशी दिसते. तर ते आपण बघूया आता डिटेलमध्ये कशी आहे ती. ठीक आहे. तर हे आहे व्हॅजायनल ओपनिंग, ज्याच्यामधून पेनिस आतमध्ये येते आणि इथं स्पर्म सोडते. ठीक आहे. हे स्पर्म इथून ट्रॅव्हल करत जाते. तर ही पूर्ण हे व्हॅजायनाच आहे, पूर्ण हे जेवढे आहे ती व्हॅजायना आहे. मग स्पर्म इथून आतमध्ये एंट्री मारते. मग हे जे इथं मोकळी जागा दिसायला रूम सारखी, त्याला युटेरस असं म्हणतात. काय म्हणतात? युटेरस. राईट. त्याच्यानंतर ही जी अशी ट्यूब आहे, हिला म्हणतात फॅलोपियन ट्यूब. दोन फॅलोपियन ट्यूब आहेत, इकडे एक, इकडे एक. आणि ह्या फॅलोपियन ट्यूबला पुढे इथं जे असं हे फॅलोपियन ट्यूबनं जे हातात घेतल्यासारखं हे गड्डा घेतला आहे, इकडून एक गड्डा आणि इकडून एक गड्डा, या दोन्हीही गड्ड्यांना किंवा ह्या स्पेरिकल पार्ट्सला ओव्हरी असं म्हणतात. ह्या ओव्हरीमध्ये oocytes असतात. ओव्हरीमध्ये oocytes असतात. आणि ह्या oocyte पासून नंतर तुम्हाला ओव्हम भेटतो. म्हणजे हे ओव्हमच आहे ज्याच्यासोबत स्पर्मचं फर्टिलायझेशन होतं. तर बघा इथं, बघा, तर ही ओव्हरी आहे जिच्यामध्ये छोटे 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 oocytes असतात. oocyteचं मॅच्युरेशन झालं की ओव्हम तयार होतो आणि हा ओव्हम इथून सिलियाच्या मदतीनं, सिलिया म्हणजे काय, असे छोटे 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 केस असतात. केसासारखा भाग असतो, केस नसतात ते. गवत कसं असते ग्राउंडवरती, तसं ते सिलिया असतात. आणि ते सिलिया ह्या ओव्हमला इथून इथं नेऊन ठेवतात. ओव्हम काही स्वतः हलू शकत नसतो, त्याला सिलिया हलवतात. पण स्पर्म स्वतःच हलू शकतो, कारण त्याला त्याच्या शेवटी असं शेपूट असते. त्याच्यामुळे स्पर्म स्वतःच हलत हलत असं जातो इकडं, हा जातो आणि इथं जाऊन ह्या ओव्हम सोबत फर्टिलाइज होतो, म्हणजे एकत्र येतो. ह्या ओव्हमला म्हणतात फिमेल गॅमेट, स्पर्मला म्हणतात मेल गॅमेट. त्याच्यानंतर इथं एक बल्बो युरेथ्रल ग्लँड असते. राईट. बल्बो युरेथ्रल ग्लँड. पुन्हा एकदा बघा बरं त्याचं नाव व्यवस्थित. आता एक वेळेस पुन्हा एकदा ही सिस्टीम पुन्हा बघून घ्या बरं पूर्ण, आणि काही डाऊट्स असले तर विचारा. हा ठीक आहे, हा व्हिडिओ टाकतो मी युट्यूब वरती, बघा एकदा. काही हेअर लाईक स्ट्रक्चर, हा बरोबर आहे. आता मला सांगा याच्यामध्ये काही अडचणी असतील तर. हा, फिमेल गॅमेट त्याला एग म्हणतात. हा, एक्झाम तुम्हाला कधी सांगितलंय सोरगेकर सरांनी? संडे. ह्या संडेला सांगितले ना. बरं, सायन्स 1 चा पेपर कधी आहे? सायन्स 1
5 नोव्हेंबर. मग 5 नोव्हेंबरला तुमचे सायन्स 1चे चॅप्टर आणि नंतर जेव्हा आहे त्यावेळेस सायन्स 2चे. एवढं काय त्याच्यामध्ये. आणि सुट्ट्या कधीपासून सांगितल्यात तुम्हाला? बरं ठीक आहे, मी बोलतो सरांना, जाऊ द्या, तुम्हाला जे सांगितलं असेल ते मी बोलतो. हा 10 नोव्हेंबर, ठीक आहे, चालतंय. सर थेरी पेपर का MCQ? तुम्हाला सर्वच सांगतो बेटा. सुरेकर सरांनी काही सांगितलंय का? थेरी पेपरच होईल. हा थेरीच. अरे आहे, उद्या एक्झाम असणार, सरांनी सांगितलं म्हटलं की एक्झाम असणार, टेन्शन घेऊ नका. तर बघा प्रत्येक गोष्टीचं आता ही एक तर डायग्राम तुम्ही स्वतः ड्रॉ करून बघा. तुम्हाला डायग्राम ड्रॉ करण्यासाठी बघा असं करावं लागेल. ठीक आहे, डायग्राम कशी ड्रॉ करणार ही बघा. तुम्ही अगोदर हे असं असं आणि असं करायचं. ठीक आहे, असे तीन पर्वत काढायचे. 3 पर्वत, राईट. 3 पर्वत झाले. मग ह्या पर्वताच्या वरून आता हे पर्वताच्या वरून असं, हे बघा ही ट्यूब आहे, एक अशी ट्यूब. ही ट्यूब आधी तयार करून घ्या ना. सॉरी, अगोदर आतमधलं स्ट्रक्चर काढावं लागते. अरे ही डायग्राम अति इम्पॉर्टंट आहे. हीच काय पुस्तकात दिलेल्या डायग्राम इम्पॉर्टंट. मी 1-2 डायग्राम पुस्तकात नाहीत त्या दाखवल्या तुम्हाला, ते तुमच्या समजण्यासाठी बाबा एक्झॅक्टली काय असतं. परंतु जी पुस्तकात डायग्राम आहे ती हा एक्झामला येते ना. ही एक्झामला येते बाबा, ही तर डायग्राम येते एक्झामला. 12वीत पण येते 5-5 मार्काला. ड्रॉ द फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. मस्त. हे बघा, त्याच्यानंतर इथून असं, हे वरची लेअर पण काढायची. एवढं काय नाही, काढा असं एकदा बसून काढावं लागतंय ना. काय असतंय, डायग्रामची प्रॅक्टिस केली की डायग्राम येतात. हे असं आणि मग हे असं फिंगर लाईक प्रोजेक्शन. फुलं काढल्याने काढायचं झालं. आणि ह्याला असं थोडं असं करून टाकायचं. इथं आहेत बल्बो युरेथ्रल ग्लँड. हे प्रत्येकाचं आता काम समजून घ्या शांतपणे. आता जरा शांतपणे प्रत्येकाचं काम समजून घ्या रे बाबांनो. सर्वात पहिले ही आहे व्हॅजायनल ओपनिंग. व्हॅजायनल ओपनिंग. त्याच्यानंतर हा पूर्ण भाग आहे व्हॅजायना, की ज्याच्यामध्ये पेनिस इन्सर्ट केली जाते. पेनिस इन्सर्ट करून इथं पेनिस मधून बाहेर स्पर्म पडतं. इथं मिलियन्स ऑफ स्पर्म पडतात, 1 अन 2 नसते. ठीक आहे. मग स्पर्म आता बेसिकली ही इथं बल्बो युरेथ्रल ग्लँड आहे. ह्या बल्बो युरेथ्रल ग्लँडचं काम असतंय इथं व्हॅजायनामध्ये स्टिकी सबस्टन्स सिक्रेट करतात. ते स्टिकी सबस्टन्स म्हणजे तेलकट पदार्थ, चिकट पदार्थ सिक्रेट करतात. त्या चिकट पदार्थाचं काय काम असतं, ज्या वेळेस पेनिस ह्याच्यामध्ये इन्सर्ट केली जाते आणि बॅक अँड फोर्थ मोशनद्वारे पेनिसचं एक्साइटमेंट होत असतंय सिमेन बाहेर टाकण्यासाठी, तर बॅक अँड फोर्थ म्हणजे असं मागे पुढे होत असताना इथं फ्रिक्शन तयार नाही झालं पाहिजे. तर ते फ्रिक्शन कमी करण्यासाठी ह्या बल्बो युरेथ्रल ग्लँड मधून बाहेर एक स्टिकी सबस्टन्स सिक्रेट केला जातो. हे बल्बो युरेथ्रल ग्लँड मेल मधल्या कॉपर्स ग्लँडचे होमोलोगस ग्लँड आहेत, म्हणजे त्यांचं स्ट्रक्चर सिमिलर आहे. कॉपर्स ग्लँडचं काम काय आहे, स्पर्म बाहेर येत असताना त्याच्यामध्ये लिक्विड मिसळणे, जेणेकरून स्पर्मला पळायला सोपं जाईल. ते पण चिकटच पदार्थ असतो. इथं पण बल्बो युरेथ्रल ग्लँड चिकट पदार्थ सिक्रेट करतात, जेणेकरून पेनिसला बॅक अँड फोर्थ मोशन करण्यासाठी फ्रिक्शन
म्हणजे फ्रिक्शन झालं नाही पाहिजे. मग त्याच्यामुळे मग पेनिस मधून बाहेर भरपूर जास्त स्पर्म पडतात, मिलियन्स ऑफ स्पर्म बाहेर पडतात. हे स्पर्म इकडे जातात, काही स्पर्म इकडे जातात, काही स्पर्म इकडे जातात, पण दोन्हीकडे एग नसतात. एकतर डाव्या बाजूला एग असतो किंवा उजव्या बाजूला एग असतो. ते सांगता येत नाही की कोणत्या बाजूला कोणत्या महिन्यामध्ये एग असेल. ते एका महिन्यामध्ये एक एग बाहेर पडतो, एग म्हणजेच ओहम, आणि तो दोन्हीपैकी एका बाजूला असतो, कधीतरी दोन्ही बाजूला असतो. मग त्यावेळेस ते जुडवे फिडवे तयार जे होतात ते आपण नंतर बघूया. मग स्पर्म काही इकडे गेले, काही इकडे गेले. इकडे आलेल्यापैकी बघा तुम्ही आता हे एग आहे, हे एग बऱ्यापैकी मोठा असतो आणि त्याच्या मानाने स्पर्म खूप छोटा असतो. तर आता आपण बघूया, हा ओव्हरी युटेरसला ओव्हरी, थांबा मी सांगतो. आता बघा, आता पुन्हा एकदा बघा, आता याच्यामध्ये ही ओव्हरी आहे, ही ओव्हरी युटेरसला कनेक्टेड आहे ना, म्हणजे युटेरसला नाही, युटेरसच्या बाहेर हे जे आहे ना, हे वॉल, युटेरसची वॉल म्हणतात त्याला, त्या वॉल सोबत कनेक्टेड आहे. हे बघा, ही युटेरसची वॉल. युटेरस म्हणजे ही आतमधली खोली जिथे की लेकराचं डेव्हलपमेंट होतंय 9 महिने, राईट. हे आहे ओव्हरी, ओव्हरीचं युटेरस सोबत कनेक्शन आहे. ही आहे फॅलोपियन ट्यूब, वरून दिसते फॅलोपियन ट्यूब, आणि हे जे रस्ता दिसतो त्याला ओव्हिडक्ट असं देखील म्हणतात. डक्ट म्हणजे पाईपलाईन. यस, एका मंथ मध्ये वुमन एक वेळेस प्रोड्यूस करू शकते. ह्युमन मध्ये तसं असते, राईट. आणखीन काय असलं तर विचारा. बघा नेक्स्ट आणखीन काय आहे. हा राईट, ह्याच्यात काय आता सांगण्यासारखं राहील नाही. सिलिया वगैरे इथं असतात, म्हणजे हेअर लाईक स्ट्रक्चर असतात जे की मुवमेंट करण्यासाठी, वेगवेगळ्या म्हणजे स्पर्मला मूव्ह करण्यासाठी मदत करतात, त्याच्यानंतर झायगोटला मूव्ह करण्यासाठी मदत करतात, वगैरे वगैरे. आणखीन काही याच्यामध्ये बघा सांगण्यासारखं काही नाही, सर्वच सांगितलं मी आता. ओके बा, चलो आगे चलते हैं. अब बघा हे, बघा हे एग आहे, त्याला ऊसाइट असं देखील म्हणतात, ओहम असं देखील म्हणतात. बाबा काय काय नाव बघा एकालाच, ऊसाइट म्हणा, एग म्हणा, ओहम म्हणा. ते हे जे ब्राऊन कलरचं आहे ते ओहम आहे, त्याच्यावरती हे पांढरे पांढरे आहेत ते स्पर्म चिटकलेत, एवढे जास्त स्पर्म चिटकतात. हे बघा एवढा मोठा एग आहे आणि त्याच्यावर असे छोटे 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 स्पर्म जाऊन चिटकतात. आणि एवढ्यापैकी एकच स्पर्म, आता हे स्पर्म म्हणजे एक प्रकारची सेल आहे ना बाळांनो, तर स्पर्म मध्ये काय असते, त्याचे जेनेटिक मटेरियल असते, आणि ह्या एग मध्ये पण त्याचं जेनेटिक मटेरियल असते. मग एकच स्पर्म काय करतो, आपलं जेनेटिक मटेरियल मध्ये टाकायला सक्सेसफुल होतो. आणि ह्या स्पर्मचं जेनेटिक मटेरियल जाऊन ह्याच्यासोबत, म्हणजे जसंच जेनेटिक मटेरियल आतमध्ये जाते तसंच ह्या एग गेल्याबरोबर लगेच ह्या एगच्या वरून एक अशी थिक कव्हरिंग तयार होते, कडक कव्हरिंग. आणि मग आता दुसरा कोणताही स्पर्म याच्यामध्ये आपलं जेनेटिक मटेरियल टाकू शकत नाही. सो ओनली वन स्पर्म इज अलाउड टू, हा बाकीचे स्पर्म मरून जातात. काय आहे बाकीचे स्पर्मला काय असते, ते मरून जातात, तिथल्या तिथं डेड होतात बाकीचे. म्हणजे आता झालं, एकदा कव्हरिंग आली त्याच्यावर, थिक कव्हरिंग, की मग मध्ये कोणालाच एंट्री नसते. नाहीतर मग कसं होईल, हा साधी गोष्ट आहे जरा, ह्या व्हॅजायना सॉरी ह्या एगचं यन आणि ह्या स्पर्मचं एन, असे एन एन मिळून एन प्लस एन 2n होते ना झायगोट. पण असे जर प्रत्येक स्पर्म जर आपलं जर सोडलं मध्ये जेनेटिक मटेरियल, तर असं 4n 5n 6n होत बसेल. म्हणून ते एकाच स्पर्मला एंट्री असते. कधी कधी चुकून 2 स्पर्मची एंट्री होते, मग त्यावेळेस कॉम्प्लिकेशन तयार होतात, पण ते खूप कमी वेळेस. चलो, इथपर्यंत क्लिअर आहे तुम्हाला असं मला वाटतंय, तर आगे बढेंगे हम. हा बघा ह्याच्यामध्ये ह्या डायग्राम ना, ह्या दोन काही कामाच्या नाहीत. कोणत्या कोणत्या, ही पण नाही, ही पण नाही. तुमच्यासाठी कामाची ही किंवा ही. हे फक्त मी अंदाज देण्यासाठी कुठे कुठे काय आहे ह्याच्यासाठी मी ते दोन डायग्राम काढलेले आहेत. आलं लक्षात हे. ओके, आता ही डायग्राम मी रिमूव्ह करून टाकतो, हिचं काही काम नाही.
बघूया आता काय काय होते ते. काही महत्वाच्या बाबी, काही महत्वाच्या गोष्टी. स्पर्म प्रोडक्शन टिल डेथ. ह्युमन मध्ये मॅन जो आहे, सो मेल कॅन प्रोड्यूस स्पर्म अप टू डेथ. मरेपर्यंत त्यानं स्पर्म प्रोड्यूस करू शकतं. मेलला कळत नाही oocyte कधी बाहेर येणार आहे ते. मेलला कसं काय कळणार? कळू शकत नाही. oocyte कधी बाहेर येत आहे हे कळत नाही. त्याच्यामुळे ते काही गॅरंटी नाही की कोणत्या दिवशी स्पर्म मध्ये गेला म्हणजे त्या दिवशीच रिप्रोडक्शन होईल. त्याच्यामुळे डेली स्पर्म मध्ये टाकावं लागतंय रिप्रोडक्शन होईपर्यंत, प्रेग्नन्सी येईपर्यंत. चला, तरी पण त्यात पण काही मेथड आहेत. थोडी ताप वगैरे, टेम्परेचर वगैरे चेंज होत असते, त्यावेळेस कळत असते, पण ते एवढं एक्झॅक्ट सांगता येत नाही. सो स्पर्म प्रोडक्शन हे मरेपर्यंत होते. परंतु oocyte विषयी आता बोलायचं झालं फिमेल मध्ये, तर एका मंथ मध्ये एक oocyte मॅच्युअर होते. आणि स्त्री मॅच्युअर झाल्यापासून म्हणजे प्युबर्टी 14-15 वर्षापासून ते मेनोपॉज पर्यंत दर महिन्याला 1 ओहम तयार करते. दर महिन्याला एकच. मेल दिवसाला करोडो स्पर्म तयार करू शकतो, पण फिमेल महिन्यामधून 1 एग तयार करते. ते पण मॅच्युरिटी पासून मेनोपॉज पर्यंत. मॅच्युरिटी म्हणजे 14-15व्या वर्षाला, 13व्या वर्षाला जेव्हापासून मासिक पाळी सुरू होते त्याला मॅच्युरिटी असं म्हणतात. तिथून मेनोपॉज म्हणजे 40व्या वर्षापर्यंत जवळपास, थोडं मागे पुढे होऊ शकतंय, की ज्याच्या नंतर एग प्रोडक्शन थांबतंय, ओहम प्रोडक्शन थांबतंय फिमेलमध्ये. म्हणजे फिमेल 40व्या वर्षानंतर प्रोड्यूस करू शकत नाहीत, नियरली 40 म्हणतोय. पण मेल 60-70 वर्षापर्यंत पण प्रोड्यूस करू शकतात, रिप्रोडक्शन करू शकतात. फिमेल 40व्या वर्षानंतर त्यांना एग येत नाहीत, प्रोड्यूस होत नाहीत. सो the stage at which the production of ovum in the female stops is called as menopause. Menopause नंतर सेक्स हार्मोन्स इरेग्युलर सिक्रेट व्हायला सुरू होतात. त्याच्यानंतर फर्टिलायझेशन. स्पर्म जाऊन ओहमला भेटला, यन, हे मी तुम्हाला सांगितलं, यन आणि यन एकत्र आलं की 2n तयार होते, ह्याला फर्टिलायझेशन असं म्हणतात. आपल्यामध्ये फर्टिलायझेशन इंटरनल आहे. इंटरनल म्हणजे स्त्रीच्या शरीरामध्ये फर्टिलायझेशन होते. तर बेडकामध्ये वगैरे जर बघितलं, म्हणजे बऱ्याच जणांमध्ये, बेडूकच म्हणून म्हणत नाही मी, फर्टिलायझेशन एक्सटर्नल असते. एक्सटर्नल फर्टिलायझेशन म्हणजे काय, की मेल आपला स्पर्म बाहेर टाकतो, फिमेल पण आपली एग बाहेर टाकते, आणि हे दोन्हीही बॉडीच्या बाहेरच एकत्र येतात. जसं की ब्रायोफाइट्स मध्ये वगैरे होते, शरीराच्या बाहेर, किंवा एकदम जे लोअर ॲनिमल किंगडम हे आहेत फायलम, त्यांच्यामध्ये पण होत आहे एक्सटर्नल फर्टिलायझेशन, सिलेंट्रेटा वगैरे मध्ये. ते तुम्हाला पुढच्या चॅप्टरमध्ये आहे. एक्सटर्नल फर्टिलायझेशन, इंटरनल फर्टिलायझेशन. कळलं काय दोघातला फरक? सर्वांनी बोला रे बाबा, नो फटाफट. अरे फटाफट बोला रे, फटाफट फटाफट फटाफट. चलो आगे. त्याच्यानंतर फिमेलच्या व्हॅजायनामध्ये सिमेन, सिमेन मध्ये स्पर्म असतो, लक्षात ठेवा. सिमेन म्हणजे स्पर्म नाही, सिमेन मध्ये स्पर्म असतो. फिमेलच्या व्हॅजायनामध्ये सिमेन टाकण्याच्या प्रक्रियेला कॉप्युलेशन असं म्हणतात. स्पर्म
फेव मिलियन असतात. फेव मिलियन म्हणजे 4-5 मिलियन स्पर्म फिमेलच्या व्हॅजानामध्ये टाकले जातात. फिमेलच्या व्हॅजानामध्ये टाकले, व्हॅजानामधून युटेरस मध्ये जातात. मी सांगितलं ना, हे बघा व्हॅजानामध्ये आले तिथून युटेरस मध्ये जातात. युटेरस मधून ओव्हिडक्ट मध्ये जातात. हे बघा हे ओव्हिडक्ट इथं आहे, ओव्हिडक्ट. आणि मग हे ओव्हम आणि स्पर्म एकत्र येतात आणि ह्याला फर्टिलायझेशन असं म्हणतो आपण. कितना आराम से काम हो रहा है देखो, नो टेंशन. काही फॅक्ट्स, महत्वाची माहिती. जे एपिडिडायमिस आहे टेस्टीच्या वर असतंय ते 6 मीटर लांब असते. 6 मीटर म्हणजे कळलं का किती लांब? आपण फक्त 1.5 मीटर लांब असतो, 1.5-2 मीटर. तर ते 6 मीटर लांब तर नुसते एपिडिडायमिस असते. टेस्टीच्या वर असते ना एपिडिडायमिस, असं हे असा भाग. ते स्पर्म 60 मायक्रोमीटर लांब असतो. मायक्रोमीटर म्हणजे 1 मायक्रोमीटर म्हणजे 10⁻⁻⁶ मीटर. तर स्पर्मला जवळपास 6.5 मीटर लांबी ट्रॅव्हल करून बाहेर यावं लागते. बघा इथं हे एवढं ट्यूब असते, हे भयानक एवढी गुंडाळलेली गुंडाळलेली, आणि मग शेवटी ही अशी आहे बघा. तर हे एवढा टोटल अंतर म्हणजे जवळपास 6.5 मीटर लांब अंतर त्याला स्पर्मला ट्रॅव्हल करून व्हॅजानामध्ये जावं लागते. फ्रुक्टोज इज प्रेझेंट इन स्पर्म. स्पर्म मध्ये फ्रुक्टोज असते त्याच्या खाण्यापिण्याची सोय करण्यासाठी. oocytes आर रिलीज्ड इन लास्ट 5 months आर 40 to 50 years old. हा हे सांगायचं राहिलं. एक लक्षात घ्या, एक वेळेस फिमेल मॅच्युअर झाली की तिच्या शरीरामध्ये एकदाच oocytes तयार होतात आणि प्रत्येक महिन्याला एक oocyte बाहेर पडते. प्रत्येक महिन्याला. आता 14व्या वर्षी फिमेल मॅच्युअर झाली की तिच्यामध्ये समजा 5-50 oocyte मॅच्युअर झाली, म्हणजे oocyte आहेत. किती आहेत oocyte? खूप आहेत, ते सोडून द्या. पण प्रत्येक महिन्याला एक oocyte बाहेर पडते. मग तिच्या 40व्या वर्षी, म्हणजे तिच्या आयुष्याच्या शेवटच्या वर्षी ज्यावेळेस oocyte बाहेर पडतात, 40व्या 50व्या वर्षी oocyte जर समजा बाहेर पडला, तर तो oocyte तयार केव्हा झाला होता? 14व्या वर्षी. 14व्या वर्षापासून ते 50व्या वर्षापर्यंत तो थांबला. म्हणजे किती वर्ष जुना आहे तो oocyte सांगा बरं? किती वर्ष जुना आहे? जवळपास 36-40 वर्ष जुना असतो, राईट? सो शेवटच्या वर्षामध्ये जे oocyte बाहेर येतात ते 40 म्हणजे शेवटच्या महिन्यांमध्ये, मेनोपॉजच्या शेवटी. इथं मेनोपॉज होतो ना स्त्रीचा, फिमेलचा. तर त्या मेनोपॉजच्या वेळेस जे oocyte बाहेर पडतात म्हणजे ओव्हरीमधून बाहेर पडतात आणि फॅलोपियन ट्यूब मध्ये जातात, आहे का नाही? विसरायचं नाही बघा, कुठं कुठं काय काय आहे ते तुम्हाला मी सर्व सांगितलंय. ठीक आहे, हे बघा, हे फिंगर लाईक प्रोजेक्शन, हे इथं ओव्हरी, ही इथं ओव्हरी आहे, ओव्हरी. त्या ओव्हरी मधून फॅलोपियन ट्यूब मध्ये oocyte येत असतो. तर ओव्हरी मध्ये तयार ते बरोबर 14व्या वर्षी होतात, पण दर महिन्याला एक एक बाहेर पडतो. तर शेवटच्या वर्षामध्ये पडलेला जवळपास 40-50 वर्ष पुराणा असतो oocyte. कॅनॉट कंप्लीट मियोटिक डिव्हिजन. हे जे शेवटचे oocyte असतात त्यांचे मियोटिक डिव्हिजन कंप्लीट झालेले नसतात, आणि जर समजा त्याला फर्टिलाइज केलं तर ते नवीन तयार होणारं लेकरू खराब जन्मत आहे. त्या गोष्टी माहिती असू द्या, कारण का तर ते oocyte चांगलं नसते. oocyte म्हणजेच ओहम बेटा. oocyteच बाहेर पडला ते एग म्हणून, कळलं का? oocyte म्हणजेच ओहम.
लक्षात आलं का? ऊसाईट म्हणजेच ओहम रे बाळा. म्हणजे ऊसाईट बाहेर पडला की त्याला आपण ओहम म्हणतो. ऊसाईट म्हणजे त्याला लहानपणी म्हणतात असं समजा, आणि ते जरा मॅच्युअर झाला की त्याला आपण ओहम म्हणतो. तर इथे एकच दिलंय. तुमच्या पुस्तकात कधी कधी एकच दिला असेल, परंतु ऊसाईट आणि ओहम म्हणजे ऊसाईट हा लहानपणी म्हणायचं, ते मॅच्युअर झाला की त्याला ओहम म्हणायचं. बाहेर पडला त्या ओव्हरीमधून आणि फॅलोपियन ट्यूब मध्ये येऊन बसला ओव्हिडक्ट मध्ये, ओहम म्हणायचं. पण हा नाही नाही, जेनेटिक डिसऑर्डर होत नाही, त्याला ऍबनॉर्मॅलिटी होतात, जेनेटिकच म्हणून नाही, काही होऊ शकतंय ते. कारण का तेवढं ते एग चांगलं नसतंय, कारण खूप जुनं असते ना ते, 30-40 वर्ष पुराण. आता बघा, आता कसं असतंय, स्पर्म जो असतो, मेलचे जर बघितले तुम्ही तर मेल मध्ये मेल गॅमेट म्हणजे स्पर्म, फिमेल गॅमेट म्हणजे एग किंवा ओहम. ओहम इज इक्वल टू एग असं लक्षात ठेवा तुम्ही. तर स्पर्म मध्ये एकूण 22 क्रोमोझोम असतात, जोडीनं नसतात. स्पर्म मध्ये जोडीनं नसतात, कारण स्पर्म हा मिओसिसनं तयार झालेला असतो, माहित असू द्या. जर्म सेल पासून स्पर्म आणि एग हे मिओसिसद्वारे तयार झालेले असतात, आठवलं का? म्हणून त्यांच्यामध्ये जोड्या फुटलेल्या असतात. आपण बघितलं ना, होमोलोगस क्रोमोझोम वेगळे होतात. होतात का नाही? मिओसिस 1 मध्ये होमोलोगस क्रोमोझोम एकमेकापासून वेगळे होत असतात. अरे आठवलं का? तर स्पर्म मध्ये अशी एकूण 22 क्रोमोझोम एक एकटे असतात, जोडीनं नाही. आणि 23वा क्रोमोझोम एक्स असू शकतो किंवा वाय असू शकतो. 23वा क्रोमोझोम एक्स पण असू शकतो किंवा वाय पण असू शकतो. तर फिमेल मध्ये 22 क्रोमोझोम असे असतात एक एकटे, आणि 23वा क्रोमोझोम एक्सच असतो. म्हणून मेल मध्ये किंवा स्पर्म मध्ये कसं लिहितात, स्पर्मला 22 क्रोमोझोम प्लस एक्स असा असेल, किंवा एखादा स्पर्म असाही असतो 22 प्लस वाय, म्हणजे हा जो शेवटचा आहे तो एक्स असू शकतो किंवा वाय असू शकतो. मेन्स्ट्रुअल सायकल सांगतो ना पुढे, आहे की डिटेलमध्ये. तर एग मध्ये 22 क्रोमोझोम प्लस शेवटचा एक्सच असतो ऑलवेज, हे कळलं का? बघा, मेलला कसं लिहिलंय, 22 प्लस एक्स और 22 प्लस वाय. मेलला नाही, मेलच्या स्पर्मला. कारण मेल मध्ये तर कसं असतंय, हे बघा, मेल मध्ये तर ऍक्च्युली ओरिजिनली असे 22 जोड्या असतात, आणि शेवटची जोडी कशी असते, एक एक्स असते एक वाय असते. म्हणजे ज्यावेळेस ह्याचे स्पर्म तयार होतात त्यावेळेस प्रत्येक जोडीतला एक जण इकडे येतो आणि एक जण इकडे येतो, म्हणून इकडे एक्स आला की इकडे वाय जातो, असे दोन स्पर्म वेगवेगळे तयार होतात. म्हणून स्पर्म 22 प्लस एक्स किंवा 22 प्लस वाय असू शकतो, जबकि एग 22 प्लस एक्सच असते ऑलवेज, एवढं पक्क लक्षात ठेवा. म्हणून स्पर्मला कसं लिहिले, मेलच्या स्पर्मला 22 प्लस एक्स किंवा 22 प्लस वाय. तर शेवटचा क्रोमोझोम मेलचा एक्स किंवा वाय दोन्हीपैकी काही असतो. तर फिमेलचा ऊसाईट किंवा एग किंवा ओहम 22 प्लस एक्सच असतो ऑलवेज. स्पर्म अर्धे एक्स असतात तर अर्धे वाय असतात. हे कळलं का सांगा रे? कळलं का सांगा? आता हे 22चं काही काम नाही, हेच काम काहीच नाही. गर्ल होणार का बॉय होणार, गर्ल होणार का बॉय होणार, ह्यांचा संबंध ह्या पहिल्या 22 वाल्यांचा काहीच नाही. ऑटोझोम्स जे असतात, ऑटोझोम म्हणजे सेक्स क्रोमोझोम सोडून असलेले, त्यांचा संबंध नाही. म्हणून तुम्ही एवढंच लक्षात घ्या, स्पर्म म्हणजे काय लिहिणार तुम्ही, एक्स किंवा वाय. ऊसाईटला घेणार एक्स. मग समजा एक्स वाला स्पर्म फिमेल सोबत एक्स सोबत जर गेला तर एक्स एक्स तयार होते आणि तेव्हा मुलगी जन्मते. आणि जर वाय वाला स्पर्म जर एग सोबत कंबाईन झाला तर त्याला एक्स वाय म्हणजे बॉय जन्मतो. ऑफकोर्स बाकीच्या जोड्या होतात, मग 22 चे 44 क्रोमोझोम होतात, ह्याचे 22 आणि ह्याचे 22 44 प्लस एक्स वाय, एक्स एक्स ह्याला म्हणणार 44 प्लस एक्स वाय. हे 44चं काही काम नसते सेक्स डिटर्मिनेशन मध्ये, बॉय का गर्ल होणार ह्याच्यात काही संबंध नाही. ह्या शेवटच्या एक्स आणि वायचाच संबंध असतो. चला, कळलं का हे सांगा आता? ओके, मग आता आपण काय करूया,
उद्या भेटूया, म्हणजे नेक्स्ट मंडेला भेटूया. बघूया पुढचं मी सांगतो तुम्हाला, मेसेज करतो. आता काही रिजॉईन करू नका तुम्ही. ऑटोझोम, ऑटोझोम म्हणतात रे बाळा त्याला. ऑलोझोम, ॲलोझोम पण म्हणत असतील, बट ऑटोझोम म्हणतात बघ. ॲलोझोम्स पण म्हणतात, बट हा ॲलोझोम पण म्हणतात. पण ऑटोझोम नाव आहे बघ एनसीआरटी मध्ये.